नमस्कार मित्रांनो, बकरी ईदच्या दिवशी हलाल करण्यापूर्वी बकऱ्याचे दात का मोजतात? कोणाची कुर्बानी ग्राह्य धरली जात नाही, जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. बकरी ईदचा सण इस्लामिक समाजातील महत्त्वाचा उत्सव आहे. या सणाच्या दिवशी बकऱ्यासह काही जनावरांची कुर्बानी दिली जाते. यंदाच्या वर्षी 7 जून रोजी बकरी ईद म्हणजे उल अजहा साजरी केली जाणार आहे. चंद्र दिसल्याच्या 10 दिवसांनंतर नेमकी तारीख जाहीर केली जाते. बकरी ईद ईद उल फित्रच्या 2 महिने 9 दिवसांनंतर साजरी केली जाते. इस्लामिक कॅलेंडरच्या 12व्या महिन्याच्या जुलहिज्जाच्या 10व्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाते. कुर्बानीपूर्वी बकऱ्याचे दात का मोजले जातात? बकरी ईदच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते हे आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र बकऱ्याची कुर्बानी देण्यापूर्वी त्याचे दात का मोजले जातात हे फार कमी जणांना माहिती असेल. दात मोजल्याने बकऱ्यांचं वय लक्षात येतं. कुर्बानी केवळ 1 वर्षाच्या बकऱ्याची दिली जाते. त्याहून कमी वयाच्या बकऱ्याची कुर्बानी देणं योग्य मानलं जात नाही. बकऱ्याचे दात 4 ते 6 असतील तर तो 1 वर्षाचा मानला जातो. दात कमी असतील तर त्याची कुर्बानी दिली जात नाही. याशिवाय 6हून जास्त दात असतील तरी ती कुर्बानी योग्य मानली जात नाही. बकरी ईदच्या लहान किंवा मोठ्या बकऱ्याची कुर्बानी ग्राह्य मानली जात नाही. तर कोणाची कुर्बानी दिली जाते? शरीयतनुसार कुर्बानीसाठी कोणत्याही एका प्राण्याची सक्ती नाही. बकरा, बकरी, मेंढी, मेंढा, म्हैस, रेडा, उंट यापैकी कोणत्याही प्राण्यांची कुर्बानी देता येते. या जनावरांचं वय किती असावं लागते? तर शेळी मेंढीचं वय हे 1 वर्ष, मेंढी कोकरूचं वय ही 1 वर्ष, म्हैसीचे वय 2 वर्ष, उंटाचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त नसते. धन्यवाद.